कितीला आहे हे पुस्तक? हे पुस्तक ना 100 रुपये. थँक्यू. ही कहाणी आहे ठाणे जिल्ह्यातील एका खेडेगावाची. या गावात सदानंद विष्णू कांबळे नावाचा माणूस राहत असतो. सदानंदाला एक 4 वर्षाची मुलगी सुद्धा आहे, सायली सदानंद कांबळे. सायलीच्या जन्मावेळी त्याची बायको मरण पावलेली असते. बायको गेल्यापासून तोच त्याच्या मुलीचे आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका पार पाडत होता. त्याला त्याच्या मुलीला शिक्षण देऊन खूप मोठं बनवायचं आहे. कुठेच नोकरी मिळत नसल्यामुळे त्याने स्टेशनवरच बूट पॉलिश करण्यास सुरुवात केली. मुलगी लहान असल्याने तो तिला त्याच्या सोबतच स्टेशनवर घेऊन जात असे. नेहमीप्रमाणे सदानंद आणि त्याची मुलगी स्टेशनवर पोहोचले. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. ही लोकल कल्याणपर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल. पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबेल. बारह डिब्बों की मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस जाने वाली तेज लोकल थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. ये लोकल कल्याण तक सभी स्थानकों पर रुकेगी. आगे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर और भायखला इन स्थानकों पर रुकेगी. चौथा आणि 7वा तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईकडून 6ला आणि 9ला या डबे विशेष रीतीने सक्षम प्रवाशांकरिता राखून ठेवण्यात आलेले आहेत. सामान्य प्रवाशांनी या डब्यातून कृपा करून प्रवास करू नये. अशा प्रवासी या डब्यामध्ये प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नमस्कार, हम मुंबई के केंद्रीय सूचना प्रसारण कक्ष बोल रहे हैं. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. ही लोकल कल्याणपर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल. पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबेल. बारह डिब्बों की मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस जाने वाली तेज लोकल थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 12 डब्यांची सदा हे सदा सदा कसला विचार करतोयस? अरे तू आलास रे, आज उशिरा आलास? अरे माल यायला वेळ झाला. अच्छा अच्छा. चल गाडी आली. ही लोकल कल्याणपर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल. पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर. ही लोकल कल्याणपर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल. पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर. अरे लवकर कर ना. हो झालं साहेब. काय हे घे. कसं शिकवू मी सायलीला? खरं तर माझी तेवढी ऐपतच नाही. कुठून आणणार एवढा पैसा? इथे रोजचं जेवण कसं मिळणार याचीच चिंता असते. ओ पुस्तकवाले दादा, या की इकडे. कसलं पुस्तक आहे? मराठी, हिंदी, इंग्रजी. हा का? हे बघ काय, द्राक्ष. मस्त आहे ना?
ससा, कबूतर, छान आहे ना? कितीला आहे? फक्त 30 रुपये. 30 रुपये? तुम्ही 2 दिवसांनी याल का दादा? हो चालेल ना. हो साहेब, पैसे तर देऊन जा की. तू बायकोकडून पैसे मागणार? बायकोकडून पैसे मागणार? काय झालं रे? अरे कामाचे पैसे मागितले, मारायला लागले. कशाला नादी लागतो अशा माणसाच्या? अरे पण कामाचेच पैसे मागितले ना. कसं सांगू तुला? तुला खूप शिकवायचं आहे का? खूप मोठं बनवायचं आहे. पण मी तुझा गुन्हेगार आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नासमोर आडवी आली ती माझी परिस्थिती. 15 रुपयाचे तांदूळ आणि 10 रुपयाची डाळ द्या ना. बाबा मला पण पुस्तक घेणार? मी पण शाळेत जाणार? आता मी पण शिकणार. मला खूप मोठं व्हायचंय.